नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये। तर आज आपण एका हॉटेलचा रिव्ह्यू करणार आहे। बघूया तुम्हाला पण असं खुसकरून भाकरी खायची इच्छा आहे काय? तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा। मी तुम्हाला सांगतो अशी खुसकरून भाकरी भागात कुठे मिळते ते। एक नंबर भाकरी होती आणि जेवण पण भारी होते एकदम। तर बऱ्याच उशीर आमची चर्चा चालली होती कुठे जेवायला जायचं। त्यानंतर आमचं एक हॉटेल फायनल झालं। हॉटेल फायनल झाल्यावर मी माझी गाडी काढली आणि हायवेने निघालो। रस्ता एकदम मोठा झाला त्यामुळे सगळा मोकळाच होता रस्ता। आज हायवे गाडी चालवली एकदम भारी वाटत होतं आणि हायवेने जाता जाता परत आत गाडी वळवली। असं गावातल्या रस्त्याने निघालो। गावातला रस्ता पण नवीन केलेला आहे त्यामुळे ते पण भारी होता। तोपर्यंत आमची इथं वाट बघत बसला होता। भावानं नवीन गाडी घेतली। गेल्या गेल्या गाडीत बसलो की भावानं इंजिन स्टार्ट केलं। इंजिन स्टार्ट केल्यावर स्क्रीनवर असं काहीतरी आलं बघा। भारी वाटलं एकदम चांगला फील होता गाडीचा। एकदम स्पेशियस होती गाडी। बोलत निघालो हॉटेलकडे। तर बसल्या बसल्या गाडीतलं काही काही नवीन फीचर आम्हाला सांगत होता। पोचलो आम्ही बाजूलाच पुढे आम्ही लाटावडीकडे निघालो। तिथं होतं आपलं हॉटेल SR। तर आज आपण निघालो इथं हॉटेल SRला। ही यांची बैठक व्यवस्था आहे, एकदम बेसिक बैठक व्यवस्था आहे। आणि त्यानंतर इथं जी माणसं बसणारे असतात त्यांच्यासाठी पण इथं वेगळा हॉल आहे। होय जे बसणारे असतात त्यांच्यासाठी वेगळा हॉल आहे। त्यामुळे तुम्ही लोक पण इथे येऊ शकता जेवायला। तर मटन मध्ये काय काय प्रकार आपल्याकडे? आणि तांबडा पांढरा रस्सा, मुंड रस्सा एक वाटी येणार, खेमा वाटी घेणार, मटनचे मसाला घ्या, फ्राय भाकरी चपाती तांबडा पांढरा अनलिमिटेड, राईस एक प्लेट फुल येईल आणि वजडी वगैरे सेपरेट? रक्ती वजडी सेपरेट। ठीक। आपण ऑर्डर दिली थाळीची। तोपर्यंत आणि सरकार एकदम थाळीची वाट बघत बसले होते। ऑर्डर दिल्या लगेच आली आपली स्पेशल मटन थाळी। यामध्ये आपण रक्ती आणि वजडी ॲडिशनल घेतलेले आहे। तर ही यांची स्पेशल मटन थाळी। यामध्ये आपण सुक्कं मटन मागवलं होतं। यामध्ये सुक्कं मटन, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, मुंडी रस्सा, या खेमा वाटी आणि रक्ती येते आणि असा कुंड पण देतात खायला। आणि ही आम्ही कुरकुरीत भाकरी मागवली होती। यांच्याकडे मऊ भाकरी पण आहे कुरकुरीत। तर तुम्ही गेल्या हीच भाकरी मागवा नक्की। ही अशी एकदम त्यांचं तेच खुसकरून कुरकुरीत भाकरी खुसकरून आपल्याला त्यामध्ये तांबडा रस्सा आणि वजरीचा रस्सा मिक्स करून देतात आपल्याला। ही खुसकरून झाली। ही आता त्यामध्ये रस्सा ओतते ती। हे रस्सा ओतला आणि मग आता आधी जरा भिजत ठेवली आपण। तोपर्यंत बाकीचं काय ट्राय करून बघूया म्हटलं। पांढरा रस्सा प्याला तर कोल्हापुरात पांढरा रस्सा असतो त्या पद्धतीने नव्हता पांढरा रस्सा, ॲव्हरेजमध्ये होता। त्यानंतर यांचा तांबडा रस्सा पिलो। तांबडा रस्सा एकदम भारी होता चवीला। प्रॉपर त्यामध्ये सगळ्या गोष्टी होत्या प्रेझेंट तांबड्या रस्स्यामध्ये। इथं मटन फ्राय आणि मटन मसाला थाळी मिळते। तर आपण मटन फ्राय थाळी मागवली होती। मसाला जी वाटी पाहिजे असेल किंवा गिरवी वाटी पाहिजे असेल तर तुम्हाला ते सेपरेट गिरवी वाटी पण दिली जाते। त्यामुळे मटन फ्राय थाळी मागवा तुम्ही। आणि जी मटन फ्रायची डिश आहे एक काळीचा पीस येतोय, तसेच नळी पण येते आणि एकदम जे मटन होतं ते प्रॉपर शिजलेलं होतं आणि बोकडात असल्यामुळे भारीच असते। आणि हे जे आपण कुस्करून ठेवलं होतं ते आता पूर्ण भिजलेलं आहे आणि मग आता हे खायला चालू करतो। कुस्करलेली भाकरी एकदम कडक होती त्यामुळे भाकरी कुस्करून चांगली लागते आणि हिला डायरेक्ट खाण्यापेक्षा कुस्करून खायला चांगलं। तरी कुस्करायला एकदम भारी लागत होतं। सोबत रक्ती होती, रक्तीचं पण टेस्ट केली, ती पण चांगली झाली होती रक्ती। आणि ही भाकरी आपल्याला मला तर एकदम कुरकुरीत होती, लय भारी आवडली। मी अशीच कोरडी पण भाकरी खात होतो। कुर लागत होती त्यामुळे भारी वाटलं भाकरी खायला। आपल्या भागात अशी भाकरी खायला मिळत नाही जास्त करून। त्यामुळे पोटभर जेवण झाल्यानंतर निघालो घरी। उशीर झाल्यामुळे रस्ता एकदम सुनसान होता। तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये एका